पुराच्या पाण्यात शेतकऱ्यांचं सगळं वाहून गेलं तरी सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी का करत नाहीये? तर 7 ऑक्टोबरला राज्य सरकारने 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत म्हणून 31,628 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली। त्यामध्ये ज्यांची जमीन वाहून गेली, विहीर बुजली, जनावरे मृत्युमुखी पडले, घर पडलं किंवा पिकं वाया गेले अशा शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत केली जाईल असं सरकारने जाहीर केलंय। पण या तुटपुंज मदतीने शेतकऱ्याला काही दिवस जगता येईल, मात्र चालू वर्षी घेतलेल्या पिकांसाठी कर्जाचे हप्ते कसे भरायचे व येणाऱ्या रब्बी हंगामात महागलेले बी बियाणे खते कसे खरेदी करायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय। म्हणून विरोधी पक्षासह अनेक शेतकरी संघटना शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा अशी मागणी सरकारकडे करत आहे। पण सरकार आम्ही निवडणुकीवेळी जरी बोललो असलो तरी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करता येणार नाही असं म्हणतंय। आणि याचं कारण देताना सरकारचं म्हणणं आहे की 2024-25 या आर्थिक वर्षात राज्यातील बँकांना 1,77,342 करोड रुपये शेतकऱ्यांना कर्ज वाटप करायचे टार्गेट दिले होते। त्यातील 1,42,286 करोड रुपये कर्ज वाटप करून बँकांनी जवळपास 80% टार्गेट पूर्ण केलं होतं। आता हे कर्ज शेतकऱ्यांना का दिलं जातं? तर पेरणीसाठी, बी बियाण्यांसाठी, खतांसाठी, मशागतीसाठी म्हणजे शेतीच्या कामासाठी लागणारे पैसे हे पूर्वी शेतकरी एखाद्या सावकाराकडून टक्केवारीने घेत होता। म्हणून सरकारने शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी 3 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं आणि 11 महिन्यात त्याची परतफेड केली जावी अशी अट घातली। आणि याही वेळेस बँकांनी कर्ज वाटप केलं, पण पावसाने पेरलेलं पीक, केलेली मशागत हे सगळं वाहून गेलं आणि सोबत बँकेकडून घेतलेले पैसे सुद्धा। म्हणून आता शेतकरी कर्ज भरू न शकल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांकडे 2,63,203 करोड रुपये थकीत आहेत। आणि कर्जमाफी करायची म्हटली तर सरकारला एवढी रक्कम भरावी लागेल, पण सध्याच्या घडीला एवढी रक्कम भरू शकेल अशी सरकारची परिस्थिती नाहीये। व सरकारने आधीच राज्यात काही कामे सुरू केली आहेत, पेन्शन आहे, पगारे आहेत, योजना आहेत व यासाठी सरकारची तिजोरी खाली होती। त्यात सध्या राज्यावर 9,32,000 करोड रुपयांचे कर्ज आहे, त्याची इंटरेस्ट पे करावी लागते। म्हणून सध्या सरकार कर्जमाफी करू शकत नाही असं सरकारकडून सांगण्यात येत आहे। आता तुम्हाला काय वाटतं, कर्जमाफी झाली पाहिजे का की सरकारचं म्हणणं बरोबर आहे हे मला कॉमेंट्समध्ये सांगा। आणि माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व मला इंस्टाग्रामवर फॉलो सुद्धा नक्की करा। चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।